जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि सकाळी उठलो आहे आणि थोडीशी कामं आहेत दुसरी ऑफिसला जाण्याच्या आधी ती करून घेतो आहे. आणि त्याचबरोबर गणपतीचा महिना स्टार्ट झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये पण टाका. आणि तुमच्याकडे किती दिवस गणपती असतो ते पण कमेंटमध्ये सांगा. ह्या वर्षी आमच्याकडे 1.5 दिवसच गणपती आहे, कारण की आजी आमची नाही आता आमच्यामध्ये, त्यामुळे आम्ही थोडंसं 1 वर्ष कमी करायचं असं ठरवलं आहे. पण ठीक आहे, ह्या गणपतीला मी फाल्गुनीसाठी काहीतरी गिफ्ट किंवा ज्ञानासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं असं ठरवलेलं आहे. ॲक्च्युली एव्हरी इयर मी लक्ष्मीपूजन किंवा दसऱ्याला फाल्गुनीला पाडव्याला, दिवाळी पाडव्याला मी फाल्गुनीसाठी काहीतरी गिफ्ट घेतो. आणि तुम्ही बघितलं असेल, इकडे फोटो दिसतोय तरी मी लास्ट टाईम घेतलेले, अजून एक फोटो दिसतोय तो त्याच्या आधी घेतलेला आहे. म्हणजे मला असं आवडतं की दरवेळेस काहीतरी घ्यावं. तर मागच्या वेळेस ज्ञानाला पण घेतलेलं आणि फाल्गुनीला पण घेतलेलं. ह्या वेळेस पण ज्ञाना आणि फाल्गुनी पण आता थोडंसं समीकरण बदलणार आहे, कारण की मी ज्ञाना आली आता तर ज्ञानाला पण घ्यायचं आहे. मग दिवाळी आणि गणपती असं मी 2 काहीतरी करणार आहे. सो तुमच्या पण घरी दर दिवाळीला असं पाडव्याला बोलतात नवरा बायकोला गिफ्ट देतं, असं कोण देतं का ते पण सांगा कमेंट सेक्शनमध्ये. सो बघूया, मी काहीतरी आणलं आहे फाल्गुनीसाठी. चला बघूया ती काय करते. पहिलं मी खाली जाऊन येतो, थोडंसं काम आटपतो आणि मग तिला सरप्राईज देतो. आणि तिचे रिॲक्शन्स बघायला विसरू नका काय असतील. आणि तुम्हाला पण कसं वाटतं ते गिफ्ट कमेंट करून सांगा. बघा कोणाची गुड मॉर्निंग झाली आहे. नंदू, नंदूलालची गुड मॉर्निंग झाली आहे का? नंदूलाल डाऊन आहे आज, नाहीतर आम्ही आंघोळीच्या आधी कधी नाही खात. येस. सो आजचा दिवस खूप खास आहे, कारण की त्या दिवशी आम्ही असंच ज्वेलरी शॉपमध्ये गेलेलो आहे का, तर फाल्गुनी डायमंड सेक्शनकडे बघत होती. पण सॉलिटेअर ज्वेलरी खूप महाग असते, कॉस्टली असते, म्हणून तिने गिवअप केला त्या गोष्टीसाठी. पण मी बघितलं की तिला पाहिजे होती सॉलिटेअर ज्वेलरी. सो मी काहीतरी विचार केला की तिला एक सॉलिटेअर ज्वेलरी देऊया. पण नंतर हे पण माझ्या डोक्यात आलं की ट्रेडिशनल ज्वेलरी कॉस्टली पण असते आणि एन्व्हायरमेंटसाठी पण खूप हानिकारक आहे. मग मला मी असंच विचार करता करता मग लॅब ग्रोन डायमंडचं एक बेस्ट ऑप्शन आहे कम्पेअर टू नॅचरल डायमंड, म्हणून मी ते घेऊन आलोय. बघूया आता तिची काय रिॲक्शन आहे आणि तुम्हाला पण दाखवायला. रेडी नाही, हे बघ मी तुझ्यासाठी काय मागवलंय. काय बघ, ओपन कर. लाईमलाईट लॅब ग्रोन डायमंड्स. खरंच माझ्यासाठी आहे? हो, तुझ्यासाठीच मागवलंय. आवडला? खूपच सुंदर आहे खरंच. हो, मस्त आहे, खूपच छान आहे. खरंच माझ्यासाठी मागवलंयस का? हो, मग तुझ्यासाठीच मागवलंय. मी लाईमलाईटची वेबसाईट पाहिली होती आणि तिथे मी खूप छान ज्वेलरी बघितल्या. मला मंगळसूत्राचे डिझाईन खूप आवडले आणि म्हणून मी तो मागवला मंगळसूत्र तुझ्यासाठी. आणि खूप सुंदर आहे ना? आवडला तुला? खूपच छान आहे. हा, माझी कशी डायमंडची चॉईस कशी स्मार्ट आहे ना. मस्तच आहे. जिकडे आपल्याला 80,000 इन्व्हेस्ट करायला लागतात ना सुपिरियर क्वालिटी डायमंड साठी, त्यासाठी माइंड डायमंड साठी आपल्याला 5 लाख इन्व्हेस्ट करायला लागतील. म्हणून मला सेम क्वालिटीचे डायमंड इकडे मिळालेले आहेत लाईमलाईट मध्ये, म्हणून मी मागवली आहे. छान आहे ना? मस्त आहे. त्यांची शाईन ही बेटर आहे आणि तिकडे डायमंडचे खूप काही ऑप्शन्स अफोर्डेबल कॉस्टमध्ये उपलब्ध आहेत. लाईमलाईटमधील ज्वेलरी परचेस केल्यामुळे 100% एक्सचेंज ऑन इनव्हॉइस व्हॅल्यू, लाईफ टाईम बायबॅक गॅरंटी आणि कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स सुद्धा मिळते विदाऊट एनी कॉम्प्रोमाइज. जर तुम्हाला छोट्या डायमंड ऐवजी बेस्ट क्वालिटीचे मोठे सॉलिटेअर ज्वेलरी खरेदी करायची असेल, लाईमलाईट डायमंड्स हेच वन स्टॉप सोल्युशन आहे. जर तुम्हीही डायमंड्स घ्यायचा विचार करत असतील तर आजच लाईमलाईट डायमंड्सला व्हिजिट करा. 6 वाजता आणि जस्ट आलोय ऑफिसमधून आणि चाललोय आज आजच्या दिवसात एक चांगली गोष्ट करायला चाललेलो आहे. ती गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे थोड्या वेळात. आणि माझ्याबरोबर आहेत आमचे बंधुराज विशाल. आणि खूप लोकांनी काल कमेंट केल्या की तुम्ही जागृतीला मुलगा झाला का मुलगी झाली हे सांगितलंच नाही. पण तुम्ही ब्लॉग जर पूर्ण नीट बघाल त्याच्यात आम्ही बोललो की आमच्या घरात एक लक्ष्मी आली आहे, त्याच्यावरून कळायला पाहिजे की काय झालं आहे. पण लोक काहीतरी कमेंट करायची म्हणून करतात, ब्लॉग न बघता सगळ्या गोष्टी बोलून जातात.
पण ठीक आहे, कमेंट करतात ना, बस कमेंट करत राहा. आणि कसे वाकून बघतो ले. अच्छा पिंक पिंक काय मोबाईल घेतला का? माझा घेतला मी, माझा घेतला मी, तुझा नाही घेतला. दीड तास झाला, दीड. मला पोरगा रेडी झाला आहे, पण पोराची आईच रेडी नव्हती. त्यांना सांगितलंच नव्हतं, सारी झोपली तरी सांगून पण ते आम्ही लवकर झालोय रेडी. तुम्हालाच भरवत होतो कधीपासून, आम्ही तर खाल्लं पण नाही, तशीच निघालोय. तुम्हाला म्हणजे मला बरं होते, दादाला उघड फाल्गुनी. तो दरवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या नेहमीच्या ठिकाणी गणपतीची बुकिंग करायला आलेलो आहे. यावर्षी थोडंसं लेट झालंय, पाहूयात आम्हाला गणपती आमच्या आवडीचा मिळतो की नाही मिळतो. आम्ही आलेलो आहोत आमचा गणपती बाप्पा बुक करायला, आणि आमच्या मुलींचा सगळ्यांचा गणपती बाप्पा पहिलाच गणपती बाप्पा आहे, म्हणजे ज्ञाना, सावी, मीरांश, परत रोजाची अजून नाव नाही ठेवलं म्हणून रोजा, सो त्यांचा. सो बघू ह्या वेळेसचा बाप्पा कसा असणार आहे, आणि तुम्हाला बघायला मिळेल की बाप्पा कोणता आणि कसा असेल, तुम्ही बघा. आणि एवढं सगळं आहे तर गणपती बाप्पा मोरया खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. गौरी हर्षी वरद विनायक ओंकार गणपती. हा गणपती इथेच असतो का? मागच्या वर्षी पण इथेच होता ना, म्हणजे ही मूर्ती अशी. वारकरी वाली हे बघ, वारकरी वाली बघा. बघायचं बाल गणेश ना का? बाल गणेश घेऊ ना, काय नसतं असं. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुःख हरता. सो यांची इकडे सगळ्या जे डेकोरेशन करतात त्याच्यासाठी आतमध्ये घेतात. बघा वेगवेगळ्या पद्धतीचे खूप छान छान डेकोरेशन आहे, आणि मला सध्या तरी ही मूर्त खूप आवडलेली आहे. बघता क्षणी पहिल्या क्षणी आवडली. तुला आवडली का रे शावा? आवडली व्हाईट कलर? त्याच्यावर अजून येईल ना, अजून तर व्हाईट हे घातलाय तो. मला आवडलेली आहे व्हाईट कलरची. तुला आवडली व्हाईट? हा, माझी इच्छा होती की बाळमूर्त ठेवायची, पण विशाल शेठ बोलतोय नको, तर मग ती व्हाईट कलरची एक आम्हाला पसंत आलेली आहे. अजून त्याच्यावर खूप सारं काम डेकोरेशन करणं बाकी आहे, सजावट करणं बाकी आहे. छान वाटतं. नाही, अवेलेबल करून देतील, कारण की आम्ही आलेलो आहोत ऐन टायमावर. आता एकच आठवडा राहिलेले, आणि ऑलरेडी लास्ट टाइम असंच झालेलं. म्हणजे आपण भाऊजी 1 महिना 1.5 महिना आधी होतो ना लास्ट टाइम, तरी आपल्याला काय नव्हतं मिळालं. आता तर 1 आठवडा आधी काय मिळणार आहे का? तुला नाही करायचं ज्ञानू. सो आमच्या मागच्या वर्षीपासून मूर्त यांच्याकडे आहे, आणि आता तुम्हाला बघा ही मूर्त काय सुंदर आहे ना. अनफॉर्च्युनेटली जी मला मूर्त आवडलेली व्हाईट कलरची ती बुक्ड आहे, आणि बुक असायला पण पाहिजे, कारण की आम्ही एवढे लेट आलेलो आहोत, कारण डिसिजन आमचा होत नव्हता नक्की काय करायचं आणि काय नाही. सो बघूया आता कोणती मिळते आहे. कोणता बाप्पा आवडला तुला? कोणता बाप्पा आवडला? बाप्पा कोणता आवडला? बापरे किती सारे बाप्पा आहेत. कोणता बाप्पा आवडला? जा बाप्पाकडे जा. क्लॅप कर बाप्पासाठी, क्लॅप कर. हां घे. कुठला घे? घे. कोणता घे? कोणता घ्यायचा आहे? कोणता हवा आहे तुला बाप्पा?
क्लॅप कर, क्लॅप 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 क्लॅप. चल क्लॅप 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 कर बाप्पाला. नाही करत. फोटो नव्हते काढत, लगेच व्हिडिओ बघायचे. सो आम्ही दरवर्षी दादाकडून करतो, पण यावर्षी लेट झाले. खूप जास्त लेट झालं ना, आमचा डिसिजन लेट आहे थोडासा. एक नवीन मूर्ती दाखवतो या. सो ही एक मूर्ती मगाशी बघून गेलो आम्ही, पण मला वाटलं बुकड असेल, पण एक थोडंसं वेगळं काहीतरी. सुमधुर हासे भावत सेवा हो सुरातून. मला त्याच्यामध्ये बघ ना, त्या याच्यामध्ये नाही ना. मला ही पण आवडलेली, पण ही मूर्तीची साईज छोटी आहे म्हणून. त्या पॅटर्न मध्ये ना, शिंदे पॅटर्न मध्ये. शिंदे का? शिंदे. पुढच्या वर्षी बाबा शिंदे पॅटर्न बुकच करून ठेव आपला. हा पण चांगला वाटतंय मला ऑप्शन. आता आपल्याला एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, पण ह्यावेळेस खूप चुकी झाली की लेट आलो. मागच्या वेळेस बरोबर आम्ही 1-1.5 महिना आधी आलेलो, तेव्हा आम्हाला छान मूर्ती मिळालेली. पण मी पुढच्या वेळेसपासूनची पूर्ण बुकिंग आत्ताच करून ठेवली, कारण की माहीत नाही टाईम किती मिळतं यायला, मग ते लेट नको व्हायला म्हणून त्याला सांगून ठेवलं आहे. मूर्ती ठीक आहे, फक्त सजावट नको आहे ना. हां. सो फायनली मूर्ती डिसाईड केलेली आहे. ही करू ती करू, ही करू ती करू करता करता 1-1.5 तास गेला आणि डिसाईड झालेली आहे. मूर्ती बुक करतो आम्ही. बिगर येते, म्हणजे घेऊन जायला पण जवळ पडते आणि मूर्ती पण छान असते, त्यामुळे इथेच करतो. आता जाणार गावात, तर गावात काय फर्निचर केलं नाही आहे, तर झटपटसाठी आता कपडे कुठे ठेवणार, इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा काहीतरी छोटासा वॉर्डरोब बघतोय तिघांसाठी पण. माझ्या बेडरूममध्ये, दादाच्या बेडरूममध्ये, आई पप्पांच्या बेडरूममध्ये. फायनली आम्ही आमचा बाप्पा केलेला आहे बुक. तुम्ही पण केला की नाही, आणि तुमच्या घरी पण बाप्पा असतो की नाही हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण फन करता की नाही सगळी फॅमिली एकत्र आल्यानंतर, ते पण सांगा. आणि सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये टाका गणपती बाप्पा मोरया.